प्रॅक्टिस सेट 5.2 एक्झाम्पल नंबर 5 आज आपण स्टार्ट करणार आहोत. फाइंड द रेशो इन विच पॉइंट P divides the segment line joining A and B. Also find K. इथे आपल्याला A, B आणि P चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत ते लिहून घेऊ. आपल्याला A, B आणि P समजा ही A, B लाईन आहे आणि हा P आहे A, B लाईन सेगमेंटवर. तर याचे आपल्याला कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. याचे दिलेले आहे 8, 9 आणि याचे दिलेले आहेत 1, 2. आपल्याला सांगितलेलं आहे रेशो काढायला. रेशो आपल्याला हा पॉईंट P जो आहे ह्या लाईन सेगमेंटला डिवाईड करतो. तर याचा रेशो जो आहे M:n आपण अजून करू. म्हणून आपण लिहून घेतलं इथे लेट पॉईंट P डिवाइड्स द सेगमेंट AB इन रेशो M:n. आता आपल्याला सेक्शन फॉर्म्युला लिहून व्हॅल्यूज टाकून घ्यायच्या आहे. बाय सेक्शन फॉर्म्युला लिहू y = my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. y आपल्याला 7 दिलेला आहे. y आपण इथे घेतला. y ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे my2 प्लस ny1. आपल्याला x काढायचा आहे म्हणून आपण इथे y घेतलेला आहे. आता हा जो mn आहे हा इकडे जाईल. m प्लस n = आता हा m ची व्हॅल्यू माहिती नाही 2m प्लस 9n. याचं मल्टिप्लिकेशन केलं ब्रॅकेटला 7 तर 7m प्लस 7n = 2m प्लस 9n. आता हे m 2n. आता हा m इथे मल्टिप्लिकेशनला इथे डिवायडेशनला जाईल म्हणून m डिवाइड बाय n = 2 डिवाइड बाय 5. हेन्स रेशो काय येईल m:n = 2:5. असा रेशो इथे आलेला आहे आपला. आपण आता K जो आहे याची व्हॅल्यू काढणार आहोत. जो P चे जे पॉईंट होते K, 7 याची व्हॅल्यू आपण काढणार आहोत. हेन्स वी राईट हिअर. पण इथे आता हे लिहून घेतलं की P जो आहे तो AB ला डिवाइड करतो आणि त्याचा रेशो जो आहे तो आलेला आहे 2:5. आता आपल्याला K ची व्हॅल्यू सेक्शन फॉर्म्युल्याने काढायची आहे. आपल्याला XY हे कोऑर्डिनेट दिलेले आहे तर आपल्याला X दिलेला आहे K म्हणून आता आपण K घेतला आणि आता आपण इथे mx2 प्लस mx1 अपॉन m प्लस n असं लिहून घेतलं. तुम्ही डायरेक्टसुद्धा व्हॅल्यूज टाकू शकता. m आलेला आहे 2 आणि x2 जो आहे तो आहे 1 प्लस इथे n पाहिजे. n जो आहे तो आलेला आहे 5 इंटू x1 जो आहे तो आहे आपला 8 अपॉन m प्लस n म्हणजे जो रेशोची सम म्हणजे 2 + 5 डायरेक्ट 7 सुद्धा लिहू शकतो आपण. 2 + 5 2:1 2 प्लस
वन आपला आहे 22 प्लस x2 आहे 0/2 म्हणजेच 22/2. तर इथे एक्सची व्हॅल्यू आपले 11 आलेली आहे आणि वायची y2 y1 प्लस y2 20 प्लस 16/2 तर ही 36/2 म्हणजे तिथे y आपला आलेला आहे 18. XY कोऑर्डिनेट आपले इथे आलेले आहेत. The coordinates of midpoint of the segment joining the points 22, 20 and 0, 16 are 11 and 18. Example number 6 is completed here. Example number 7. Find the centroids of the triangle whose vertices are given below. Vertices आपल्याला दिलेले आहे आणि या ट्रायंगलचे आपल्याला सेंट्रॉइड्स काढायचे आहेत. यासाठी आपल्याला सेंट्रॉइड फॉर्म्युला यूज करावा लागेल. सेंट्रॉइड फॉर्म्युला काय आहे हे आधी थोडं समजून घेऊ. सपोज हा एक ट्रायंगल आहे. या ट्रायंगलमध्ये 3 मीडियन आपल्याला दिसत आहेत. हे तिन्ही मीडियन एका सेंटर पॉइंटवर भेटतात आणि याला आपण जी असं म्हणू. जी म्हणजेच सेंट्रॉइड. सेंट्रॉइड हा जी ने डिनोट केला जातो. आता इथे आपल्याला 3 वर्टायसेस दिलेले आहेत ए बी आणि सी. तर ए बी सी मध्ये आपल्याला ए चे कोऑर्डिनेट्स माहिती आहे, बी चे कोऑर्डिनेट्स माहिती आहे आणि सी चे कोऑर्डिनेट्स माहित आहे. सपोज
-5 y2 3 plus y3 -4 upon 3. Hence -5 -4 is equal to -9 plus 3 upon 3 म्हणजेच -6 upon 3. Hence y is equal to -2. फायनल आन्सर आपल्याला इथे लिहावं लागेल. द कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड आर 6, -2. 7 मधला 3 सुद्धा सेंट्रॉइड फॉर्म्युलावर बेस्ड आहे. आपण हे अजून करून घेतले पॉईंट्स ए बी सी आणि त्याचे व्हॅल्यू कोऑर्डिनेट्स लिहून घेतले x1 y1 x2 y2 x3 y3 आणि जी म्हणजे सेंट्रॉइड x, y. आता सेंट्रॉइड फॉर्म्युलाचा यूज करून x आणि y कोऑर्डिनेट काढू. x1 x2 x3 म्हणजेच 4 8 आणि 7. 4 + 8 + 7 upon 3. 12 + 7 means 19 upon 3. x चे कोऑर्डिनेट आपल्याला इथे मिळाले. x हा आपल्याला मिळालेला आहे इथे 19/3 आणि y काढू आपण 7 4 आणि 11. 7 + 4 + 11 upon 3 means 15 + 7 is equal to 22/3. हा y कोऑर्डिनेट मिळाला. कोऑर्डिनेट लिहू. The coordinates of centroid are 19/3 and 22/3. Here example number 7 is completed. एक्झाम्पल नंबर 8 मध्ये आपल्याला एक ट्रायंगल दिलेला आहे आणि ट्रायंगलचे ए बी सी आणि जी हा पॉईंट दिलेला आहे. तर यामध्ये आपल्याला सी काढायचा आहे. x1 y1 x2 y2 आणि x, y हे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. x आणि y कोऑर्डिनेट्स काढण्यासाठी सेंट्रॉइड फॉर्म्युला आपण इथे लिहून घेतला. आता आपल्या इथे 7 आणि मोठ्या संख्येचं साईन मायनस. y3 आणि x3 आपले कोऑर्डिनेट्स आले म्हणून आपण लिहून घेऊ द कोऑर्डिनेट्स ऑफ सी आर. सी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायचे होते -1 -7. सी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायचे होते. हा सी आपल्याला इथे काढायचा होता. इथे आपण तो x3 आणि y3 काढला. द कोऑर्डिनेट्स ऑफ सी आर -1 -7. एक्झाम्पल नंबर 8 इज completed here. This is part 2 of practice set 5.2 and last part is 3. या पार्टमध्ये आपण 9, 10, 11, 12 हे 4th एक्झाम्पल सॉल्व करू. थँक्स फॉर वॉचिंग.